टू व्हीलरचे कर्णकर्कश सायलेन्सर हे प्रत्येक शहरातल्या प्रवासामधली सर्वात मोठी डोकेदुखी आहे। अनेक शहरामध्ये पोलिसांकडून हे सायलेन्सर काढून घेतले जातात आणि त्यावर रोड रोलर फिरवला जातो आणि ते नष्ट केले जातात। छत्रपती संभाजीनगरमधल्या पोलिसांनी मात्र या वस्तूपासून म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ काहीतरी बनवायचं ठरवलं आणि त्यातूनच निर्मिती झाली या कलाकृतीची। 40 सायलेन्सर एकत्र करून चौकामध्ये शांततेचा संदेश देणारी ही कलाकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। आणि खरं तर हे पोलिसांनी ठरवलं असतं तर यावर देखील रोड रोलर फिरवता आला असता, मात्र त्यातून अशा प्रकारे कलाकृती निर्माण करून शहराच्या सौंदर्यामध्ये भर घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही कलाकृती पुढे आणली आणि ज्या विद्यार्थ्यांनी ही कलाकृती केली हे सगळे आपल्यासोबत आहेत। खरं तर अशा प्रकारे वेगवेगळ्या चौकामध्ये असे सायलेन्सर लावले जाणार आहेत। DCP नितीन बगाटे सर आपल्यासोबत आहेत। कशी ही संकल्पना सुचली? ठरवलं असतं तर तुम्ही त्यावर रोड रोलर फिरवला असता? बरोबर सर, ॲक्च्युली जेवढे बुलेट्स आहेत आणि आजकाल यंगस्टर लोकांमध्ये खूप फॅड आहे की ते ह्या अशा कर्णकर्कश बुलेटमधून आवाज फटफट करत जातात, पण त्यामुळे समाजातील आबालवृद्धांना, पेशंट्सला आणि जे स्टुडंट्स आहेत त्यांना खूप त्रास होतो। ही गोष्ट पहिल्यापासून माझ्या डोक्यात होती। मी परभणीला पोस्टिंग असताना तेव्हासुद्धा एक 400 सायलेन्सर मी जप्त केलेले होते, पण त्यावर आम्ही रोड रोलरच फिरवला होता। पण जी वस्तू क्रिएट केल्या जाते त्याचा समाज उपयोगासाठी काहीतरी वापर करण्यात यावा असे म्हणून आम्ही इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे सायलेन्सर जप्त केलेले होते त्याचे आमचे जे MITचे विद्यार्थी आहेत, त्यांचे प्रोफेसर अवचरमल आणि JNEC अशा इंजिनिअरिंग कॉलेज, मी स्वतः एक इंजिनियर आहे, त्यामुळं एक अशी कलाकृती आपल्या शहरासाठी जी या समाजाला संदेश देईल, अशा लोकांना संदेश देईल की असे मॉडिफाईड सायलेन्सर वापरू नका आणि समाजाला त्रास देऊ नका, या अनुषंगाने आम्ही ही कलाकृती बनवली। आणखी देखील शहरात अशा कलाकृती पाहायला मिळतील सर? अजून आमचे जे एक कलाकृती आमची तयार आहे, लवकरच ती या बाजूच्या चौकामध्ये आम्ही लावणार आहोत आणि अजून 2 कलाकृती आम्ही तयार करणार आहोत, ज्या की महानगरपालिका जी श्रीकांत सर यांनी आम्हाला परवानगी दिलेली आहे, तर आम्ही शहर सुशोभीकरणासाठी अशा प्रतिकृती अजून 2 बनवणार आहोत। काय संदेश दिला जातो या कलाकृतीत? सर, शांतीत क्रांती या कलाकृतीचं नाव आहे आणि अगदी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना साजेसं असं हे काम झालेलं आहे। आपल्या सर्वांना परिचित असलेले 17व्या शतकातील वास्तुविशारद हिरोजी इंदलकर यांनी स्वराज्याची राजधानी रायगडाची स्थापना केली आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या पायथ्याशी आम्हाला ही कलाकृती करण्याचं सौभाग्य महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत। संदेश काय दिला चाललाय ह्या कलाकृतीच्या माध्यमातून? जे बुलेट स्वार त्यांच्या गाडीला मॉडिफाईड सायलेन्सर लावतात आणि विचित्र आवाज काढून सामाजिक दृष्टीने एक विचित्र स्थिती निर्माण करतात, तर त्यांच्यासाठी एक संदेश या ठिकाणी दिलेला आहे की तुम्ही सायलेन्सर मॉडिफाय करू नका आणि आपल्या ह्या शहरामध्ये शांतता ठेवा। आपल्याला सर्वांना माहीत आहे की ध्वनी प्रदूषणामुळे माणसाचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे धोक्यात येतं आणि तोच संदेश शांतीचा या स्मारकाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आला आहे। निश्चित आपण पाहतोय ही कलाकृती आहे सायलेन्स, अशा पद्धतीनं या कलाकृतीतून सांगण्यात येतंय। सायलेन्सरपासून सायलेन्सपर्यंत हा कर्णकर्कश जे म्हणजे हे जे सायलेन्सर आहेत त्यातनं ही कलाकृती निर्माण केली गेली। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।